आकाशवाणी मुंबई. राजेश शरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट परिषदेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे विशेष कार्यक्रमाचं आयोजन. देशाच्या विविध भागात होलिकोत्सवाचा उत्साह. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे जाण्यासाठीचं उड्डाण स्पेसएक्सकडून लांबणीवर. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अद्यापही अंतराळातच. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताचा वेलावन सेंथिल कुमार उपांत्यपूर्व फेरीत. वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी केंद्र सरकारनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रासाठी वेव्ज परिषदेत उपलब्ध असलेल्या संधींची माहिती यावेळी दिली जाईल. जगभरातल्या 100हून अधिक देशांचे उच्चायुक्त आणि राजदूत यासाठी आमंत्रित आहेत. परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत. मुंबईत 1 ते 4 मे दरम्यान वेव्ज परिषद होणार आहे. देशाच्या विविध भागात होलिकोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये प्रसिद्ध लठमार होळी आज खेळली जाते. वाराणसी आणि वृंदावनमध्येही होळी महोत्सवाची सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशात गुलाल उधळून होळी खेळली जाते. उत्तराखंडमध्ये बैठांकी होळी खेळण्याची प्रथा आहे. यात नागरिक आपापल्या पारंपरिक वेशात एकत्र येऊन होळीची गाणी गातात. पंजाबमध्ये निहंग आज हल्ला मोहल्ला खेळतात आणि आनंदपूर साहिब गुरुद्वारा इथं विविध कसरतींचे खेळ खेळले जातात. तमिळनाडूत विष्णूच्या मंदिरात तीर्थावरी आयोजित केली जाते. मणिपूरमध्ये ढोल वाजवून श्रीकृष्णाचं दर्शन घेण्याची पद्धत आहे. राजस्थानातही अजमेर जवळच्या पुष्करमध्ये होळीच्या सणाला सुरुवात झाली असून या होलिकोत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात परदेशी पाहुणेही आले आहेत. पश्चिम बंगालमध्येही होळीच्या उत्सवाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात आज होलिका दहन होईल. कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाली असून उद्या राज्यात धुरवळीचा सण साजरा केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहमदाबादच्या दौऱ्यावर असून तिथे त्यांनी 146 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. येत्या 14 ते 16 मार्च दरम्यान शहा आसामला भेट देणार आहेत. येत्या 15 मार्चला ते मिझोरामलाही जाणार आहेत. आसाम रायफल्सचा तळ एजॉलवरून झोकासवांगमध्ये हलवण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अमित शहा 16 मार्च रोजी गुवाहाटीत ईशान्येकडच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं काल तेजस या लढाऊ विमानातून स्वदेशी अस्त्र या हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओदिशाच्या चंडीपूर इथून यशस्वी चाचणी घेतली. उडणाऱ्या लक्ष्यावर क्षेपणास्त्राचा थेट प्रहार यावेळी यशस्वी झाल्याचं दिसून आलं. संरक्षण संशोधन विकास संस्था DRDOनं तयार आणि विकसित केलेलं हे क्षेपणास्त्र 100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरच्या लक्ष्याला अचूकपणे नष्ट करण्याकरता सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र याआधीच भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्लीत योग महोत्सव 2025चं उद्घाटन केलं. आंतरराष्ट्रीय योग दिन 100 दिवसांवर आला असून या दिवसात देशाच्या विविध भागात योगाशी संबंधित महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यात योगबंधन हा 10 देशात होणारा कार्यक्रम तर योग संगम हा देशातल्या 10,000हून अधिक ठिकाणी होणारा कार्यक्रम यांचाही समावेश आहे असं त्यांनी सांगितलं. नीट परीक्षेतली पेपरफुटी हे केंद्र सरकारचं अपयश आहे. या गंभीर समस्येच्या निराकरणासाठी सर्व राजकीय पक्षांनी आणि सरकारांनी मतभेद बाजूला सारत एकत्र येऊन मार्ग काढण्याची गरज असल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे त्यांनी नीट पेपरफुटी प्रश्नी सरकारवर टीका केली. 6 राज्यातल्या 85 लाख मुलांचं भविष्य या पेपरफुटीमुळे टांगणीला लागलं आहे. तरुणांसाठीचा हा धोकादायक पद्मव्यूह बनला आहे अशी टीका त्यांनी केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता. माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित
वेव्स 2025 समाज माध्यम या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलकातामधल्या आर्जिकर वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने चालवलेल्या खटल्याची पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे. या गुन्ह्यासंदर्भात निदर्शने करणारे शिकाऊ डॉक्टर आपल्या कर्तव्यावर रुजू झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश आधीच्या सुनावणीत न्यायालयानं दिले होते. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं गेल्या ऑक्टोबरमध्ये कोलकाता पोलिसांसह काम करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय रॉय यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं होतं. या गुन्ह्यामागे अधिक मोठं कट कारस्थान असल्याची शक्यता सीबीआयनं व्यक्त केली होती. याशिवाय सीबीआयनं आर्जिकर वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि पोलीस अधिकारी अभिजित मोंडल यांनाही अटक केली होती. मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. बदनावर उज्जैन महामार्गावर काल रात्री चुकीच्या बाजूनं जाणाऱ्या गॅस टँकरनं चारचाकी वाहनांना धडक दिल्यानं हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू घटनास्थळीच तर इतर 3 जणांचा उपचारादरम्यान झाला. पाकिस्तानमध्ये बोलन जिल्ह्यात जाफर एक्सप्रेस या रेल्वेगाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर बलोच लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तानी सैन्यातला संघर्ष 24 तासांहून अधिक काळानंतर अखेर संपल्याचं वृत्त आहे. हल्लेखोरांना मारण्यासाठी आणि ओलिसांना सोडवण्यासाठीची लष्करी कारवाई मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. किमान 346 ओलिसांना वाचवण्यात आलं असून 50 हल्लेखोरांना मारण्यात आलं. मात्र या संघर्षात 21 ओलिसांचा मृत्यू झाला आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टाहून खैबर पख्तूनख्वाची प्रांतीय राजधानी पेशावरकडे जाणाऱ्या या रेल्वेगाडीचं BLAच्या बंडखोरांनी अपहरण करून 400हून अधिक प्रवाशांना ओलीस म्हणून ठेवलं होतं. या संघर्षात 20 पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकही मारले गेल्याचं वृत्त आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे जाण्यासाठीचं उड्डाण स्पेसएक्सनं शेवटच्या क्षणी लांबणीवर टाकलं आहे. भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अमेरिकेचे अंतराळवीर बुच विल्मोर अद्यापही या अंतराळ स्थानकात अडकून पडले आहेत. त्यांच्या जागी इतर 4 अंतराळवीर पाठवण्याची स्पेसएक्सची मोहीम आहे. सुनीता विल्यम्स आणि बिल्मोर गेले 9 महिने या अंतराळ स्थानकात अडकून पडले आहेत. पुढचं उड्डाण कधी होणार हे स्पेसएक्सनं अजून स्पष्ट केलेलं नाही. दरम्यान दोन्ही अंतराळवीर सुरक्षित असल्याचं नासानं स्पष्ट केलं आहे. ब्रिस्बेन इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताचा वेलावन सेंथिलकुमार उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. त्याने आपल्या ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्ध्याला 11-6, 11-2, 11-4 असा पराभूत केलं. उपांत्यपूर्व फेरीत सेंथिलकुमारचा सामना स्कॉटलंडच्या ग्रेग लोबन बरोबर होणार आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेत भारतानं 95 पदकांसह पदक तालिकेत आघाडी घेतली आहे. भारतानं 33 सुवर्ण, 29 रौप्य आणि 33 कांस्य पदकांची कमाई केली आहे. 26 पदकांसह न्यूट्र पॅरा ॲथलेटिक्स संघ दुसऱ्या स्थानी तर उझबेकिस्तान तिसऱ्या स्थानी आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टीची जोडी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत. त्यांनी डेन्मार्कच्या जोडीचा 21-17, 21-15 असा सरळ पराभव केला. दिल्लीजवळ वाहणाऱ्या यमुना नदीच्या पाण्यामध्ये सजीव सृष्टी जिवंत राहण्याची क्षमता जवळजवळ शून्य असल्याचं संसदीय समितीनं म्हटलं आहे. यमुनेच्या निरीक्षणाअंतर्गत 33 पैकी 23 ठिकाणांमधल्या पाण्याची गुणवत्ता अतिशय कमी असल्याचं या समितीनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट परिषदेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे विशेष कार्यक्रमाचं आयोजन. देशाच्या विविध भागात होलिकोत्सवाचा उत्साह. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे जाण्यासाठीचं उड्डाण स्पेसएक्सकडून लांबणीवर. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अद्यापही अंतराळात. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताचा वेलावन सेंथिलकुमार उपांत्यपूर्व फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. दुपारी 3 वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र. नमस्कार.